नाना चित्रपटामध्ये आले ते गडचिरोली या चित्रपटाच्या निमित्ताने. राम कदम यांनी हा सिनेमा बनवला होता. तो पुढे प्रदर्शित झालाच नाही त्यामुळे या सिनेमाबद्दल कोणाला काहीच माहिती नव्हतं. या सिनेमाचं शूटिंग झालं होतं थेट जेजुरीला. या सिनेमामध्ये नाना पाटेकरांची भूमिका होती, एका टांगेवाल्याची भूमिका होती. आता या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी त्यातील बारकावे योग्य प्रकारे व्यक्त व्हावे म्हणून नाना पाटेकर रोज टांगा हाकत असत आणि टांगा चालवण्याचा सराव करीत असत. गावामधून बसस्टँड, रेल्वे स्टेशन, देवीच्या देवळापाशी वगैरे अशा ठिकाणी नाना पाटेकर सहजपणे प्रवाशांची नेहण करायची आणि टांगा हाकायचे. अगदी टिपिकल टांगेवाल्याचा लूक त्यांनी नाना पाटेकर यांनी घेतलेला होता. त्यामुळे एकही प्रवासी नाना पाटेकर यांना ओळखू शकत नव्हता की हे अभिनेते नाना पाटेकर आहेत. पण मात्र पुढे दुर्दैवाने हा सिनेमा रिलीज झाला नाही. पण नाना पाटेकर महिनाभर चित्रीमध्ये टांगा हाकत होते. नाटकामधून हळूहळू सिनेमाकडे वळलेले नाना पाटेकर हिंदीतही आपली कमाल दाखवू लागले. गडचिरोली या सिनेमा रिलीज झाला नाही. पण पुढचा सिनेमा मात्र नानाला मराठीतील स्टार बनवून गेला. तो सिनेमा होता माफीचा साक्षीदार. या सिनेमाचा झटकर स्वतः नानाने कालचा धडकी भरेल असा रंगवलेला होता. पण गडचिरोली या सिनेमासाठी नाना पाटेकरांनी टांगेवाल्याची केलेली तालीम मात्र वाकण्याजोगी होती. महिनाभर चित्रीत नाना टांगा चालवत होते हे तेव्हा कोणालाही लक्षात आले नव्हते. हे असे अभिनेते होते आपले नाना पाटेकर सर. आज आपण अनेक नाना पाटेकर सरांचे सिनेमे बघतो. त्यातील तुम्हाला नाना पाटेकर यांचा सिनेमा कोणता आवडतो आम्हाला नक्की सांगा आणि कोणता सिनेमा तुम्हाला जास्तीत जास्त बघायला आवडतो नाना पाटेकर सरांचा ते देखील सांगा. धन्यवाद.